नमस्कार मंडळी, ऋतू आहे म्हणताचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मंडळी, आपण एक भाग आड एक असे आपण मात्रा वृत्त आणि अक्षरगण वृत्त शिकत आहोत. तर त्याप्रमाणे आजचा जो वार आहे तो आहे अक्षरगण वृत्ताचा. आणि आपण रील पाहून आपल्या लक्षात आलं असेलच की आज आपण कोणतं वृत्त अभ्यासणार आहोत. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी रील मधल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. त्या म्हणजे आपण हे वृत्त सुद्धा ओळखलेलं आहे, कारण हे चिरपरिचित असं वृत्त आहे. बरोबर आहे. कोणतं वृत्त आहे हे? तर हे वृत्त आहे शार्दूल विक्रीडित. मंडळी, मंगलाष्टकांमध्ये आपण हे वृत्त अगदी नेहमी ऐकतो आहेत, पण या वृत्तामध्ये अनेक खूप कविता सुद्धा छान छान रचल्या गेल्या आहेत आणि आपण त्या दोन्ही प्रकाराने म्हणू शकतो. म्हणजे मंगलाष्टकांच्या सुरात सुद्धा म्हणू शकतो किंवा आपल्या वेगळ्या लयीत सुद्धा म्हणू शकतो. यातलीच एक प्रसिद्ध जी कविता आहे किंवा जे काही कवितेच्या ओळी आहेत त्या मला इथे आता तुम्हाला सांगाव्याशा वाटतात. त्या म्हणजे अतिशय उद्बोधक असं आपल्या कवींनी ही रचना केलेली आहे. तो याचे परिणावही न उरते संतप्त लोहावरी, ते भासे नलिनी दलावरी पहा सन्मौक्तिका ते परी. ते स्वातिस्तव अब्धिक्षुब्धि पुटुके, मोती घडे नेटके, जाणा उत्तम मध्यमधमदशा संसर्ग योगे टिके. तर अशा प्रकारे मंडळी, एका पाण्याच्या थेंबावरून त्या थेंबाच्या संसर्गाने त्याची काय अवस्था होऊ शकते हे सांगण्याचा अतिशय सुंदर प्रयत्न या काव्यातून केला आहे. तर आता आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. अक्षरगण वृत्त आहे शार्दूल विक्रीडित. अक्षर संख्या आहे 19. त्याचे गण आहेत म स ज स त त ग. म स ज स त त ग. यती आहे 12व्या आणि 19व्या अक्षरावर. म्हणजे यती म्हणजे विराम, ज्या ठिकाणी आपण थोडंसं थांबतो त्याला यती असे म्हणतात. तर यती जो आहे तो 12व्या आणि 19व्या अक्षरावर. कारण हे काय आहे? अक्षरगण वृत्त. आतापर्यंत तुम्हाला सगळं पाठ झालं असेलच. आणि महत्त्वाचं आता आपल्याला ते काय, जे सूत्र आपलं आहे ते यमा ताराज भान सलगा, हे आता आपल्याला त्याचा उपयोग करावा लागणार आहे. तो आपण करायचा आहे नेहमीप्रमाणे. तर आता उदाहरण म्हणून मी एक जे रीलमध्ये आपण म्हटलं होतं त्याचंच उदाहरण घेतलं आहे. रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे, रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः, रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं, रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर. या पंक्तींचं वैशिष्ट्य थोडक्यात तुम्हाला सांगतो काय आहे बघा. बुधकौशिक ऋषींनी ही पूर्ण रामरक्षा आहे ती अनुष्टुप छंदात रचलेली आहे. आता अनुष्टुप छंद हे वैदिक काळातला छंद आहे, त्याचा आपण केव्हा तरी नंतर एखादा व्हिडिओ करू कदाचित. पण ही महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे त्यामध्येच त्यांनी अनेक प्रकारची वृत्त, अनेक प्रकारचे अलंकार, अनेक प्रकारच्या विभक्त्या सुद्धा वापरलेल्या आहेत. आणि हा जो श्लोक आहे विशेष करून रामो राजमणिः सदा विजयते, या संपूर्ण श्लोकामध्ये संस्कृतातल्या ज्या प्रथम पुरुषी 8 विभक्त्या आहेत, म्हणजे प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन, या 8ही विभक्ती या एका श्लोकामध्ये वापरलेल्या आहेत. खूप म्हणून मी खरं तर हा श्लोक आपल्या अभ्यासाकरता किंवा उदाहरण म्हणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपण त्याचा जरूर अभ्यास करावा. इतर बाजूनी त्याचा विचार तुम्ही करू शकता. आता आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण काय केलं, 3-3चे त्याचे गट करून घेतले. 3-3 अक्षरांचे गट, आपण जे नेहमी अक्षरगण वृत्त करतो त्याप्रमाणे. तर पहा, रामो रा गुरु गुरु गुरु, जमणीः लघु लघु गुरु, सदावी लघु गुरु लघु, जयते लघु लघु गुरु, रामं र गुरु गुरु लघु, मेशंभ गुरु गुरु लघु, जे ग. शेवटी एक अक्षर राहिलं ग. आता आपण काय केलं, आपलं यमाताराज भानसलगा जे आहे त्यामध्ये शोधलं. काय बरं इथे, गुरु गुरु गुरु, यमातारा मातारा म्हणून म, नंतर यमाताराज भानसलगा,
यामध्ये आपण काय बघितलं, स ल गा, स ल गा, लघु लघु गुरु म्हणून स आला. सदावी म्हणजे गुरु लघु गुरु. गुरु लघु गुरु कशामध्ये आहे बरं, तर य मातारा ज भान, ज भान म्हणून ज. जयते पुन्हा स, मगाशी बघितल्याप्रमाणे स. लघु लघु गुरु स, स ल गा. तर रामम्र त, ताराज ताराज, हो की नाही, ताराज म्हणून त, यमा ताराज, यमा ताराज त. मेशंभ पुन्हा काय आहे, गुरु गुरु लघु म्हणजे ताराज, आणि शेवटी एक अक्षर आहे म्हणून ग, म्हणजे यमा म्हणून ते गा. यमा ताराज भान सलगा, त्याप्रमाणे आपलं ग आलं. म्हणजे म स ज स त त ग हे आपल्याला गण इथे सापडलेले आहेत. दुसऱ्या ओळीचं उदाहरण घेऊन सुद्धा उदाहरणादाखल तुम्ही घेऊ शकता. आणि अशा अनेक रचना आहेत, त्या रचनांचा आपण अभ्यास करू शकता आणि आपण सुद्धा एक रचना या प्रकारची करू शकता. आता खूप सोपं वाटतं की नाही, आणि मंगलाष्टक म्हणायला सगळ्यांना आवडतात. सगळ्यांना लग्नात एकतरी मंगलाष्टका म्हणायची असते, मंगलाष्टक म्हणायची असते. तर तुम्ही अशी मंगलाष्टक स्वतः रचू शकता, छान त्यात नावांची वगैरे गुंफण करून. तर मंडळी, या वृत्तातली एक कविता राशी स्वभाव नावाची, आपण त्याचा व्हिडिओ पूर्वीच केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओसुद्धा आपण जरूर पहा. खूप लोकांनी त्या व्हिडिओबद्दल काही कमेंट्ससुद्धा दिलेले आहेत आणि लाईकसुद्धा दिलेले आहेत, तर ते जरूर पहा. आता मी एक शांतवन नावाची एक दुसरी कविता आहे, ती मी इथे सादर करतो. कवितेचं नाव आहे शांतवन आणि वृत्त आहे शार्दूल विक्रीडित मस्त जसं ततग. पूर्वेला उगवे विवस्वतनभी, तांबूस फाके प्रभा, सौंदर्ये जणू लाजता उतरते, गालात लाली नभा. वेगे धावतसे उन्हास पसरे, पृथ्वीवरी भास्कर, क्रोधाने रूप पालटोनी दिसते, उग्रादि तप्तांबर. अत्युच्चेर वितापताच उसळे, माध्यान्न माथ्यावरी, पोळोनी सकला द्विजा पशुगणा, क्रोधासना आवरी. शांतावे सविता पदा अनुसरे, माध्यान्न ओलांडिता, क्रोधाग्नी विझवी स्वमार्ग गमता, अस्ताचलाचारिता. ऊर्जेच्या वहना बळे करुनिया, कैह्यात रे माणसा, अर्काची वळवी विनाश करणी, कल्याण साधितसा. सौराग्नी बरवा मरीची मनुजा, घातास थो पावुनी, ओढी अश्वबळे प्रमोद सकला, सौहार्द संस्थापुनी. मंडळी, सूर्य उगवल्यापासून ते मावळेपर्यंत त्याच्या रूपामध्ये कसा बदल होत जातो, आणि सुरुवातीला सुंदर असणारी भासणारी प्रभा नंतर कशी कशी ती रागीट होऊ लागते आणि त्याचा कसा दाह होऊ लागतो, आणि मध्यानंतर पुन्हा उलट्या क्रमाने जात असतो, आणि मग शेवटी अस्ताचलाला गेल्यावर तो पूर्णपणे त्याची जी काही उष्णता आहे, जो काही क्रोध आहे, त्याला क्रोध म्हटलं आहे मी, तो शांत होतो. तर यातून मी मानवाला संदेश दिला आहे की एवढी उष्णता जी आहे, त्या उष्णतेला जर मानवाने चांगल्या प्रकारे चांगल्या दिशेने वळवलं तर त्याच्यापासून जो काही थोडा आपल्याला ताप सहन करावा लागतो, त्याचं रूपांतरसुद्धा आपल्याच भौतिक आयुष्यामध्ये खूप सुखावह होईल. म्हणजे थोडक्यात सौर ऊर्जेचा वापर करावा, असं एक आवाहन मी या कवितेच्या माध्यमातून केलेलं आहे. आपल्याला ही कविता आवडली असेलच, थोडेसे शब्द कठीण वाटत असतील म्हणून मी हे सगळं समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. असो, तर ही कविता आपल्याला आवडली असेलच, आणि आजचं वृत्त शार्दूल विक्रीडित हे देखील आपल्याला व्यवस्थित समजलेलं असेल. काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा, आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं चॅनल लाईक
शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर भरभरून प्रेम करत राहा. धन्यवाद.